बगल तिकडे केळी, बगल तिकडे केळी, बगल तिकडे केळी. हे घ्या या साईडला पण. हे जे समोर दिसतात हे रॅम्प आहेत. 1 2 3 आणि गाडी लागलेली एक चौथा. इथे गाडी लावतात रिवर्समध्ये, इथे लोडिंग होते. आणि हे जे बाहेर घेऊन आलेले आहेत बॉक्स, ते केळांचे बॉक्स आहेत. बरेच कंटेनर भरले त्याने आज. बघू शकते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. दुपारी काय कंटेनर सुटलेत. 20-22 गाड्या तर भरल्या यांनी. गाडी भरून साईडला लावलेले. आता विषय असा आहे की गाडी सुटणार नाही आज. आणि बघू शकता तुम्ही संध्याकाळ झाली. हे ऑफिस आहे यांचं. आणि इकडे नवीन बनवलेलं एक कोल्ड स्टोरेज आहे. पाठीमागे पण गाड्या लोड होतात. हे दुसऱ्या कंपनीची गाडी लागली मर्स लाईनचे. आपला CMA लाईनचे कंटेनर आहेत. ते जे समोर दिसत आहे तुम्हाला मी दाखवतो. हा CMA हा माझ्या वेसलचा कंटेनर आहे. आपलं कंटेनर सर्व त्या वेसलला जाणार आहेत. ही समोर माझी गाडी उभा आहे. तर आज गाडी सुटत नाही, त्याच्यामुळं जेवणाचा प्रोग्राम तयार केलेला आपण. आता जोडीदार गेलेत, काहीतरी आणतो म्हटले राशन वगैरे खायला. बनवू काय तर, कारण दुपारी जेवण करायला गेलतो. तुम्हाला लाईट दिसत असेल तिकडं, ती हॉटेल आहे तिथं. पण तिथं काय जेवण बरोबर नव्हते. मग गाडी काय सुटत नाही म्हणून म्हटलं आज जेवण बनवावं गाडीतच. तर चला, काय आणतात अजून माहीत नाही मला. पण बनवून खाल्लेलं जेवण थोडं काय चांगलंच म्हणायचं. हॉटेलपेक्षा तर 3 पटीने चांगलंच. चला बनवू जेवण. गाडी वगैरे काही दिसत मला. नारळ हे नवीन स्टोरेज बनवलेलं. पाठीमागे जे लाल लाईट दिसतात ना, भरपूर वेळ झालेला पण अजून आले नाहीत त्याने. 2 तास झाले जाऊन. कधी येतात काय माहीत. परत संध्याकाळचं जेवण बनवत बसणार आहेत का. एक तर थंडी सुटलेली आहे इकडं. सूर्य मावळलेला आहे. लाल दिसतंय सगळं वातावरण. तर नमस्कार. काल गाडी सोडली नाही. दुसऱ्या दिवशी दुपारच्या नंतर गाडी सोडली. तर चला मग कंपनीतून निघालेलो आहे. तुम्हाला माहिती आहे गाडीमध्ये लोड केळी भरलेले आहेत. तर निघालो आता मुंबईसाठी. अर्ध्या कंपनीतून असं जस्ट पुढं आलो आहे. चाललोय. तुम्हाला दाखवत कसं वातावरण आहे. हा कसा आहे. आपण भरलेली पण केळीच आहे. तिकडे बघाल तिकडे केळी, सर्व केळी फार्म. तिकडे बघाल तिकडे केळी. बघल तिकडे केळी, बघल तिकडे केळी, बघल तिकडे केळी. हे घ्या त्या साईडला पण. केळी, दुतर्फा केळी, नुसती केळी. टायर चेक करायला लागते. आता लोड जास्त आहे. एक वेळ टायर चेक करतो. टोल टॅक्स वरती उभा राहिलोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टायर मध्ये काय खडा वगैरे आहे का ते काढून, म्हणजे आपल्याला टेन्शन आहे. परत पंक्चर होणार नाही काय नाही. होईल का मोठमोठे खडे अडकलेले.
एवढा मोठा खडा जिथून गाडी भरली तिथे जरा जास्तच खडे होते, त्यामुळे म्हटलं टोल नाक्यावरती गेलो म्हणजे काढू, म्हणजे परत हायवेला लागल्यावर काय प्रॉब्लेम होणार नाही. इथे टोल टॅक्स वरती गाडी उभा आहे. बरं येत आहे, चला दाखवतो तुम्हाला अजून कसं. एक वर टायर चेक केले ना परत रात्रभर टेन्शन आहे कुठं, कारण पुढं आपल्याला थांबायला चान्सच नाही. एकदा इथून पुढे गेले की परत पुन्हा सिटी लागणार. थांबणं म्हणजे सगळ्यात चुकीचं काम आहे. चला ये सो टायर ओके आहेत. पुढचा टायर ओके आहे. काल झोप यायला लागली होती, या 2 रेडबुल घेतल्या होत्या. ऊसाचा ट्रॅक्टर पुणे सिटी आहे, बघितलं का कसं आहे रस्ता. पुणे पास केलं, लोणावळा वगैरे पास करून आता घाट उतरत आहे आपण. एकदा घाट उतरायचं आणि मस्तपैकी टेन्शन नाही. घाटामध्ये धुक्का लय पडलं होतं आणि थंडी पण खूप जोरात होती. तर चला सकाळ सकाळी आपल्याला जावं लागणार पोर्टला, कारण परत गेट जाम होते. तर बघू कसं होतंय, जेवढं होईल तेवढं लवकर जायचं. चला नहीं इस तरह लाइट होता है तो फिर टेंशन नहीं रहता है. कभी ये पंखा लगा दिया ना जिसमें से ऑक्सीजन के लिए पंखे लगाए गए हैं, शायद मुझे पता नहीं है. चलो टनल के बाहर निकल गए, बड़ा रिस्की है ये, टेंशन है. JNPT लाइन कसा आहे, कसा आहे दानका. हे आहे एक्सपोर्टची लाईन. हे बघा पहिला कसा आहे. हे नजर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत लाईन लागलेली आहे. या साईडला समुद्र आहे. आपली गाडी खाली झालेली आहे त्याच्यामुळे आता टेन्शन नाही. मी पण सकाळी 5 वाजता लाईन लावलेली आहे. आता टाइम किती झालंय, 2 वाजले. 2 वाजता बाहेर निघालो. हे इकडे समुद्र आहे आणि तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती, त्या तिकडे नवीन रस्ता झालेला मुंबईसाठी शॉर्टकट. या लोकलच्या गाड्या बाहेरून उभा केल्यात. हे आपली महिना खाली करून चाललेले. हे बघा लाईन दिसते का. हे अशी लाईन लावावी लागते सगळी.
म्हणजे फुल एमटी लोड सगळे एकत्रच कुठाना आहे. हे JNPT लाईन आहे. इकडे GTI NSI सिटी JNPT GTI काय नाव GTIच बोलतोय NIGT. हे खाली गाड्यांची लाईन आहे. हे पूर्ण खाली गाडीची लाईन आहे अलीकडच्या बाजूला, म्हणजे NSI सिटीला खाली गाड्यांची लाईन आहे. आणि आपण निघालेलो आता पूल उतरून खाली. ही लाईन NSI GT ची लाईन आहे जी मी आता आलो होती. आणि ती पाठीमागे पुलावरून दिसत होती ते JNPT आणि NICT. हे असे रात्रभर गाडी चालवून आलं तरी दिवसभर अजून इकडे लाईनला उभं राहावं लागतंय. झालं इथंपर्यंत सध्या लाईन थोडी कमी आहे. हे आंबेवाडी ही पूर्ण आंब्याची झाड आहेत या बाजूला, त्यामुळे आंबेवाडी बोलते त्याला. तर चला आता खाली झालेलं आहे, जाऊ मस्तपैकी आता जेवण करू आणि झोपून टाकू, कारण झोप नाही रात्रभर, म्हणजे परत भरायला दिलं तर टेन्शन नाही. ओके बाय.